नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रविवारी म्हणजे 4 ऑगस्टला आलेली आहे आषाढ दीप अमावस्या. तर आषाढ दीप अमावस्येला आपल्याकडे दीपपूजन केले जाते. तर तुमच्या घरातील प्रत्येक दिव्याची तुम्ही स्वच्छ धुवून पूजा करायची आहे. तर या दीप अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून उतरवून टाकायची ही एक वस्तू. मुलांचे सर्व दोष अडचणी संकटे नष्ट होतील. तर आषाढ दीप अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच श्रावणाला सुरुवात होणार आहे. तर यावर्षी असा योगायोग आलेला आहे की श्रावणाची सुरुवाती श्रावणी सोमवारनीच झालेली आहे. पहिला सोमवार आणि श्रावणातील पहिला दिवस असा हा खूप मोठा योगायोग आलेला आहे. तर यावर्षी श्रावणातील 5 सोमवार आलेले आहे. तर हा देखील खूप मोठा योग आलेला आहे. तर बघा, रविवारी आषाढ महिना संपणार आहे. तर या आषाढ अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांवरून उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू. सर्व दोष अडचणी संकटे दूर होईल, मुलांची प्रगती होईल. त्यासाठी हा उपाय करायला विसरायचा नाही. तर बघा, आपले मुलं अभ्यासात हुशार असून त्यांची प्रगती होत नसेल किंवा त्यांना अनेक अडचणी येत असतील, नोकरीमध्ये अडचण येत असेल किंवा प्रमोशनमध्ये अडचण येत असेल किंवा शिक्षणात अडचण येत असेल, हुशार असून देखील प्रगती होत नसेल, अशा जे काही बऱ्याच अडचणी आहेत तर त्या दूर करायच्या असेल तर नक्की तुम्हाला रविवारी आषाढ दीप अमावस्येच्या दिवशी मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. मुलं खूप हुशार आहे, अभ्यास करताय पण त्यांच्या लक्षात राहत नाही आहे किंवा त्यांना अभ्यास करून देखील म्हणावा तेवढे मार्क पडत नाही किंवा बाहेरील कुणाचे दोष, कुणाची नजरबाधा लागलेली आहे किंवा कुणाची वाईट नजर त्याच्यावर असेल किंवा त्याच्या अनेक संकटांना त्याला सामोरे जावे लागत असेल, सर्व दोष त्याला खूप अडचणी येत असतील, काही दोष असेल, संकट वारंवार येत असतील, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला आषाढ दीप अमावस्येला मुलांवरून उतरवून टाकायची आहे ही एक वस्तू. तर ती वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. तर बघा, आषाढ अमावस्या ही म्हणजे 3 तारखेला रात्री लागणार आहे. पण उदयतिथीनुसार आषाढ अमावस्या आपल्याला 4 ऑगस्टलाच साजरी करायची आहे, कारण की 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरू होणार आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला हा उपाय मुलींसाठी, मोठ्या मुलांसाठी, लग्न झालेल्या मुलांसाठी, उन्हासाठीही करता येणार आहे. तर हा उपाय मुलं बाहेर असेल तरी प्रत्येकाने हा उपाय केला तरी चालेल किंवा शनिवार रविवार लागून आलेला आहे तर मुलं सुट्टीला 2 दिवस घरी आलेले असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे. तुम्ही हा उपाय प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला किंवा विशेष स्थितीला जर केला तर नक्कीच मुलांना काही दोष, काही बाधा असतील किंवा नजर दोष लागलेले असेल तर ते दूर व्हायला मदत होईल. शक्यतो मुलांना बघा, आपल्या आईवडिलांची, घरातल्यांची जास्त नजर लागत असते. तर ती नजर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा मुलं अभ्यास करत असताना अचानक बाहेरचा व्यक्ती आला तर तो म्हटला की मुलगा खूप अभ्यास करतोय किंवा त्याचा अक्षर खूप छान आहे, त्यांची जी नजर आहे त्या कोणत्या नजरेने बघत असेल तर ती नजर दोष त्यांना जर लागलेला असेल किंवा एखादा मुलांचा शत्रू असेल, त्याला त्याचे चांगले मार्क पडलेले किंवा प्रमोशन झालेलं किंवा व्यवसायामध्ये प्रगती झालेली दाखवत नसेल तर त्यांचे सुद्धा जे काही दोष आहे, जे काही त्यांची बाधा केलेली आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल, संकटे दूर होईल. त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, अंगण वगैरे स्वच्छ करायचं आहे, सर्व आपले नित्यकर्म आटवायचे आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 3 सांजेला म्हणजे ज्यावेळेस लक्ष्मी आईचा टायमिंग असतो 3 सांजेच्या वेळेस करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल. तुमच्याकडे 2 मुलं असेल, 1 मुलगा असेल किंवा 1 मुलगा 1 मुलगी असेल, दोघांसाठी आपल्याला ह्या वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहे. तर आपल्याला सर्वात अगोदर कोणती वस्तू घ्यायची आहे तर आपल्याला सर्वात अगोदर खडे मीठ घ्यायचं आहे. जी काही नकारात्मकता, जी काही दोष आहे ते दूर होण्यासाठी सर्वात अगोदर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घेतल्यानंतर तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी असेल तर आवर्जून तुम्ही पिवळी मोहरी घ्यायची आहे. तुमच्या तिथे आसपास जवळ दुकान असेल पूजेचे साहित्य किंवा किराणाचं, तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी जर नाही भेटली तर तुम्ही आपल्या मसाल्याच्या डब्यातली मोहरी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे घेतल्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी आपल्याला का घ्यायची आहे, जी काही मुलांचे दोष, नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 3 ते 4 वाळलेल्या लाल देठासह लाल मिरच्या घ्यायच्या आहे. लाल मिरच्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवासमोर आसन टाकायचं आहे किंवा पाट टाकायचा आहे. दक्षिण दिशेला आपलं किंवा मुलाचा तोंड होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इतर कोणत्याही दिशेला झालं तरी चालेल. डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळेस ते मुलावरून उतरवून घ्यायचं आहे, मुलीवरून उतरवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला
उतरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 2 मुलं असेल तर तुम्ही एकदा एका मुलावर बसून त्या वस्तू उतरवून त्या बाजूला ठेवायच्या, परत दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आणि त्या दुसऱ्या मुलावरून मुलीवरून उतरवून अशा ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहे। नंतर तुम्ही किचनच्या किंवा आपल्या कोणत्याही तुम्ही बेडरूमच्या बाल्कनीमध्ये जायचं आहे। जे कापूर जाळायचं स्टँड आहे ते तुम्ही घ्यायचं आहे। ते घेतल्यानंतर तुम्ही त्यामध्ये थोडेसे भीमसेन कापूरचे 5-6 वड्या टाका आणि त्या भीमसेन कापूरच्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर ह्या वस्तू त्यावर टाकायच्या आहे। असा हा उपाय तुम्ही रविवार आषाढी अमावस्येच्या दिवशी नक्की करा। मुलांना लागलेले सर्व दोष, अडचणी, संकटे, नजरबाधा दूर होईल, सर्व अडचणीतून सुटका होईल। प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे। मुलं बाहेरगावी असेल तर व्हिडिओ कॉल करून तुम्ही त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे किंवा फोटोवरून उतरवून घेतला तरी चालेल। प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे। तर अशा प्रकारे रविवार आषाढी अमावस्येला मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायला विसरू नका। तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करू शकता। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।